नमस्कार मित्रांनो, आज आपण पेट्रोल पंप कसा उघडायचा याबाबत सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पेट्रोल पंप उघडण्यासाठी लागणारे लायसन कसे काढायचे, त्यासाठी किती खर्च येतो, पेट्रोल पंप उघडण्यासाठी किती जागा आवश्यक आहे, ती जागा भाड्याने घेता येईल का इत्यादी बाबत सविस्तरपणे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, त्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती आपण पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही या चॅनलवर असेच नवनवीन विषयावरती माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, असे काही व्यवसाय आहेत ज्यामध्ये आपल्याला पुरेशा भांडवलाची आवश्यकता असते व त्यामध्ये यशस्वी होण्याची संधी सुद्धा मोठी असते। त्यापैकी पेट्रोल पंप उघडण्याचा व्यवसाय तुमचे नशीब बदलू शकते। यामधून कमाईची संधी चांगली आहे। सध्या वाहनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। सध्या इलेक्ट्रिक वाहने बाजारात येत असल्याचे आपण पाहत आहोत, परंतु आपल्या देशाचे धोरण पाहता पेट्रोल पंप डिझेलवरील वाहने पूर्णपणे बंद होणार नाहीत। त्यामुळे इंधनाची मागणी दिवसेंदिवस वाढतच राहील। पेट्रोल ही गोष्ट सध्या अत्यावश्यक असल्यामुळे पेट्रोल पंप टाकून चांगली कमाई करण्याची संधी प्राप्त होऊ शकते। पेट्रोल पंपावर आता पेट्रोलबरोबर CNG चार्जिंग स्टेशन टाकण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शासनाचे धोरण जरी बदलले तरी यामुळे आपला व्यवसाय हा सुरूच राहणार आहे। पेट्रोल पंप कोण उघडू शकतो? आपल्या भारत देशामध्ये HPCL, रिलायन्स, IOC, BPCL, SR ऑइल यासारख्या सार्वजनिक आणि खाजगी तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंप उघडण्यासाठी परवानगी जारी केली जाते। परवाने मिळण्यासाठी तुमचे किमान वय 21 वर्ष व कमाल वयाची अट ही 60 वर्ष असावे लागते। यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अर्जदार 12वी उत्तीर्ण असावेत, तर SC, ST, OBC येथील कॅटेगरीमधील उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वरील पात्रता ही ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी पात्रता आहे, तर शहरी भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी अर्जदार हा मिनिमम पदवीधर असणे आवश्यक आहे। पेट्रोल पंप उघडण्यासाठी किती जागेची आवश्यकता आहे? पेट्रोल पंप उघडण्याचा नियम स्थळानुसार बदलतो। जर तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्ही भाड्याने घेऊन पेट्रोल पंप उघडू शकता। यासाठी जर तुमच्याकडे भाड्याने घेतलेल्या जागेचा करार असणे आवश्यक आहे। जर आपल्याला पेट्रोल पंप राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गावर उघडायचे असेल तर तुम्हाला 1200 चौरस मीटर ते 1600 चौरस मीटरपर्यंत जागेची आवश्यकता लागणार आहे। पेट्रोल पंपाचे लायसन काढण्यासाठी किती खर्च येतो? शहर असो वा गाव, पेट्रोल पंप उघडण्यासाठी परवाना आवश्यक आहे। देशातील विविध खाजगी व सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांमार्फत आपण ते मिळवू शकतो। देशातील विविध ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याच्या योजनांची माहिती देण्यासाठी तेल विपणन कंपन्या वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध करत असतात। तसेच या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्जदार पेट्रोल पंप डीलरसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो। तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या संबंधित रिटेल विभागीय कार्यालयाशी किंवा फील्ड ऑफिसरशी देखील संपर्क करून याबाबत माहिती घेता येते। विविध श्रेणीसाठी वेगवेगळे नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे। खुल्या प्रवर्गासाठी डीलरशिप नोंदणी शुल्क 8,000 रुपये भरावे लागते, तर मागासवर्गीयासाठी पेट्रोल पंप डीलरशिपसाठी नोंदणी शुल्क हे 4,000 रुपये इतके निश्चित केलेले आहे। तर SC, ST साठी नोंदणी शुल्क 2,000 रुपये निश्चित करण्यात आलेले आहे। यामध्ये वेळोवेळी बदल होत राहतात। पेट्रोल पंप उघडण्यासाठी किती खर्च येतो? जर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप उघडायचा असेल तर त्यासाठी साधारणतः 15 ते 20 लाख रुपयाची गुंतवणुकीची आवश्यकता भासते। यामध्ये 5% रक्कम कंपनी तुम्हाला परत करते। तर शहरी भागामध्ये पेट्रोल पंप उघडण्यासाठी 30 ते 35 लाख रुपयापर्यंत खर्च येतो। मित्रांनो, हा खर्च अंदाजे आहे। तसंच पेट्रोल पंपाची जमीन ही रस्त्यालगत असणे अत्यंत आवश्यक आहे। तसंच उपरोक्त रकमेमध्ये बांधकामाचा खर्च वेगळा लागतो। काही खाजगी कंपन्यांमार्फत सर्व बांधकामासह सर्व सुविधा उपलब्ध करून देतात। त्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीची आवश्यकता आपल्याला भासू शकते। 1 लिटर पेट्रोल विकल्यास पेट्रोल पंप मालकास किती कमिशन मिळते? भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती या प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या असतात। म्हणजेच पुण्यामध्ये पेट्रोल डिझेलची जी किंमत असेल ती वाशिममध्ये राहणार नाही आणि जी वाशिममध्ये किंमत असेल ती परभणीमध्ये राहणार नाही। पेट्रोल पंप मालकाला प्रति लिटर दराप्रमाणे कमिशन मिळते। यानुसार सरासरी 1 लिटर पेट्रोल डिझेलच्या विक्रीवर 1.5 ते 2 रुपये पंप चालकांना मिळतात। अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेट्रोल पंप उघडण्यासाठी कुठकुठल्या अटी शर्ती आवश्यक लागतात, त्यासाठी किती खर्च येतो, पेट्रोल पंप उभारण्यासाठी किती जागेची आवश्यकता भासते, तसंच पेट्रोल पंप चालकांना किती कमिशन मिळू शकते इत्यादी बाबत सविस्तरपणे माहिती बघितलेली आहे। जर याबाबत काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपण कमेंट करून विचारू शकता। आपल्या प्रत्येक प्रश्नाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल।
आशा आहे की आपल्याला आजच्या व्हिडिओमधील सर्व माहिती समजलेली असेल। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण इथे थांबतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।